चला, सर्व साहित्य घेऊन आली आहे बाहेर. शिमला मिरची, भरलेली शिमला मिरची बनवायची आहे. तर याच्यातलं मी सर्व आतमधलं जे काही बिया वगैरे काढून पाण्यात ठेवले हे. आणि आता कढईमध्ये इकडे शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे. हे इथं कोथिंबीर चिरून ठेवलेली, मसाला आणलेला आहे, मीठ आणलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये लसूण आलं कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. आणि आता हे चांगलं मी काय करते, मस्त तेलामध्ये फ्राय करून घेते. कारण आता मला मसाला तयार करायचा आहे ते भरली मिरचीमध्ये टाकायला. हे जाळ चांगला राहिला तर मस्त रत्ता होतं. हे जाळ सलग राहायला पाहिजे. आता पुन्हा तेल टाकलं आणि थोडी कोथिंबीर, लाल मसाला, हळद, धने पावडर, काळा मसाला, मीठ छानपैकी असं तेलामध्ये परतून घेते. कारण शेंगदाणे मी ना भाजले नव्हते. भाजले असते तर मग मी लगेच भरली असती मिरचीमध्ये. छान खरपूस भाजून घेते. तो आधीचा मसाला तो पण मी काय करते आता छान मिक्स करून घेते याच्यातच. आणि लगेच घेते काढून आणि हा शिमला मिरचीमध्ये भरते. बघा अशी मस्तपैकी शिमला मिरची भरून घेतलेली आहे. आणि आता तेलामध्ये फ्राय करणार आहे. काय आणलं? हा अशा हे सांगितलं होतं, म्हटलं मटण मसाला. आता मटण मसाला लागेल ना, कशाला घ्यायची लागेल, गटारी पण नाही, गतहारी अमावश्याला लागेल. चला, छान पेटली आहे. आणि आता मी तेल टाकून घेत आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि त्याचे थोडेसे मोठे मोठे तुकडे केले मिरचीचे ते टाकते. त्याचबरोबर थोडंसं मीठ पण टाकते. तर छान झालं आहे. आता याच्यामध्ये मी शिमला मिरची घेतली टाकून, भरलेली शिमला मिरची. त्याला पसरट पाहिजे कढई, पण आता काय हरकत नाही. चला, त्याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवते आणि वाफेवर शिजून घेते. तुम्हाला डायरेक्ट दाखवते. अरे वा 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 वा, आता मस्त दिलं पाहिजे. किती भारी दिसतं पाहिजे. मी आता अशी स्टाईलनी करून दिलं. तू मग असे उगीच केस काढले होते, असेच पाठीमागं केस ठेव. हार पण भारी आहे. हार कोणी घेतला? बाबांनी घेतला. हे पण बाबांनी घेतलं. व चॉईस फक्त आईची ना. आणि ड्रेस मी घेतलेला. भारी आवडला ना तुला? मस्त आहे ना. किती वेळा विचारलं तू? 4 वेळा विचारलं. जसं काही तिला वेळा खरंच वाटाना मी गेले म्हणून. मग कोण घेणार आहे? मी नाही घेतला तर. हां, मीच घेतला तो. आणि सॅडल पण मॅचिंग केले तू. भारी पाहू. मस्त. पण तुला आवडला ना हा ड्रेस? चॉईस कशी एकदम. हे बघ, यालाच ह्या पट्ट्याला आणि नंतर नंतर याला ड्रेस घेतल्यानंतर हे घेतले का? हां का, पायवर तू भारी केला घरून. म्हणजे भारी आणलं तू. याला चॉईस केलं बरोबर. हे डायमंड हे. हां का, असं मस्त. बाय. तू मेकअप केला पण तू आत्ता जायचं म्हणजे मी सकाळी कुठे गेली होती? आत्ताच जाऊन आलोय. कशी दिसते? सुंदर. मेकअप किट घेतलं ना तरी ते काही म्हणजे त्याची मुदत असते ना ग. बरं जाऊ दे. मस्तपैकी आपण आता ते मिरचीचे भजे नव्हते ना, आता मिरचीचे भजे होणार नाही, पण मी बटाट्याचे भजे बनवणार आहे. बटाट्याचे भजे. पुच काय पुच. जेवण काय होतं? जेवण काय होतं? काय म्हणतात ते? इडली. काय ते? इडली नाही, ते वेगळंच होतं. काय? जिलेबी. जिलेबी, पुरी, अजून छोले. ते काय मी किती लाकड आणून ठेवले. म्हटलं आपण बटाट्याची भजी बनवू 5 वाजता.
चला पोळ्या करून घेतल्या आणि आता अंड्याची पोळी चालली, अंड्याची भाजी चालली आहे. आणि आईने हे मटण आणून ठेवलं आता. तर मला माहिती बी नव्हतं मटण आणायचं आहे म्हणून. आईला विचारलं होतं मी आणायचं का काय, ती म्हटली मला नाही माहिती म्हणून. तर तिने घेतली तयारी करून मटणाची. आणि मग काय असू दे, आता जाऊ द्या, संध्याकाळी करेन मग. छान. मी याच्यामध्ये काय घेतलं माहिती का, कांदा टोमॅटो लसूण वाटून टाकलेला आहे, त्याचबरोबर कोथिंबीरीच्या काड्या. आणि नंतर मग याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, मीठ सर्व टाकलेलं आहे याच्यात. आता छान तेल सुटेपर्यंत आहे ना मी याला परतून घेते. याच्यात मीठ पण टाकलेलं आहे, सगळा मसाला टाकलेला आहे मी. अलसाचीला बाजारातून परवाच्या दिवशी बाजारातून मिरच्या सांगितल्या होत्या भजीसाठी. तिला पण खायच्या होत्या, पण काय झालं मग ते आणले दुसरे ढोबळी मिरची. मग मी म्हटलं आता आहे ना काय करू, आता हिच्यासाठी भजी करू. मग बटाट्याची भजी केली काल चुलीवरच, मस्त झाली ती. अंड्याची भाजी करायची ना. तर आता हे जे अंडे आहेत ते किती इकडं राडा झाला, इकडं अंडे आहेत. मी आता हे ना याची फोडी करते, अशी 2 फोडी करून टाकते, पाणी टाकते. मी ही अशा प्रकारची पहिलीच भाजी करते. तशी मी कांदा काळ्या मसाला टाकून, म्हणजे आपण जसं इतर काळ्या मसाल्याच्या भाज्या करतो ना तशी बनवलेली आहे. पण आता ही पहिलीच करते. ही काही भाजी ठेवता येणार नाही. म्हटलं श्रावण महिना सुरू होईल, हे अंड्याचं माझ्या लक्षातच राहिलं नाही. कधी परवाच्या दिवशी 8 दिवस झाले आणून ठेवले अंडे. आणि मग एकदम लक्षात आलं, अरे आपण अंड्याची पोळी करून टाकते, अंड्याची भाजी तरी करावं, नाही तर पोळी करावं. म्हटलं चला आज अंड्याची भाजी करावं. आता हे मटण आहे ना मी मस्तपैकी धुवून आहे ना मॅरिनेट करून ठेवते. त्यामध्ये असं मस्तपैकी सोडून देते. तशी ती आता उकडलेलीच आहे, त्याच्यामुळे आहे ना याला काही शिजवायची गरजच नाही आहे. थोडा वेळ ठेवते असं 2 मिनिट अंड्यात हे मसाला उतरूस तर पण घेते काढून. अशी अंड्याची भाजी. वाव, कसला भारी रंग आला आहे. चला आता मी बाहेरच जेवायला घेणार आहे. आणि तरी पण किती छान आलेली. आता ही भाजी मला सगळी संपवावं लागेल, तर मी संध्याकाळी मटण खाऊन. वाव, सुपर. तू ड्रेस नाही आणले का साची? का बरं? तुला वाटलं आजच जायचं आहे ना, पण आज थांबले ते. आज मंगळवार. काल भाजी कशी झाली? आवडली? चांगले नव्हते? हां ना, चुलीवर केले होते. आणि चुलीचा जाळ एवढा झाला का ते भजी जळायला लागली, टप टाकायला लागली. पायावाले कसं उरकावं तेच कळालं. काय झालं? काऊन रडती ग बाई? नाही रडत. खेळत होती का? हां का, मला सांगितलं नाही आज मटण आणणार आहे म्हणून. तर तसं आता जर मस्त अंड्याची भाजी खाल्ली, तू का नाही आली? तू नुसती पळत राहती. मग खाल्ली असते ना काही का महिना थोडी. मी नवीन पद्धतीची केली होती. म्हटलं खाईन साची. चालले काय तुम्ही? का बरं वरती? का अरे तू का चालवली वरती सायकल? व्हिडिओ काढते. आता व्हिडिओ काढायचा टाइम नाही का? तू चुप रे. सारखी व्हिडिओ काढते. आता उचल वरती. मी एवढे आणले. पण मी म्हणते काढावंच काय आलं बरं बाई ग. काय टाइम झाला? एवढी तरी आणते. तेवढेच बाई ग. हाय ग, मग किती दम लागला. आणि काय एवढी घाई ठेवायची? का कसायची? हां आता ठेव तेवढी तरी. काय तुला काही नेता येत नाही? हां काय बाई सायची सायकल.
हे बंद नको करू. बहीण आली होती आज पुन्हा. आज मटण होता. तिला नेहमी काका बोलत होत ना, त्याच्यामुळे जोडी आली होती. हा बरं, ड्रेस नाही घातला. मला वाटलं तुमची गाडी आहे, तुम्ही मोटरसायकलवर आले ना. मी समजते ही तुमचीच आहे. काय झालं, उडवणं गाडी नेली कोपरगावला जायचं परत तिकडे यायची. काय म्हणला का? घेऊन जा ना तुम्ही, खा ना गाडीत. ठेवले आता संपले. दर 3 राहू दे तुला. राहू दे. नाही इधर राहू दे. तर मी काय असं खाणार. हा, केक आहे, केक आहे. हा. कपकेक. वा, काय सुंदर वातावरण पडलंय ना आज. पैसे नाही दे. हा, रोख पैसे घ्या बरं याचे. आणि आम्हाला सेकंड केला. राहू दे. आशीर्वाद कायम स्थिर राहा. आणि आम्हाला सेकंड केला नाही त्याने. साची ने नाही. अय साची घेन तू आके. मी नाही. अगे खाता येईन. हा हो, किती वामता यावा घेऊ नका लगेच सेकंड. रुमाला पाण्याच्या बाटल्या सगळं पर्स मध्ये. चल सचिन. बाय शौर्य. मराठी शाळेमध्ये बस तू पुढं बस ना, तुला म्हणते हे नाही म्हणा. का बरं तू ड्रायव्हर आहे ना. जाय बस ड्रायव्हर माग बसला. तुम्ही बसले का? आम्हाला सेकंड कर ना. नाटका मग दाबलं. चला. पुढं कोणीच नाही बसलं. ड्रायव्हर गेला असं तू जेवण केलं इथं? तू जेवण कम नाही केलं? करा आराम. मग काय आराम नाही, आता आराम करायला घरी आम्ही. वैष्णवीचा फोन राहिलाय, आता ही नेऊन देतील. आता ही जाणारच आहे. ऐक ना, कुठे आता? मग तिथंच थांबा, आम्ही येऊ राहिलो लगेच. हा, हा. काय होतं ते पोरण तीन म्हणले होती थोडी हे. काय राहिलं काही नाही. मग काय आराम नाही करायचा का? मग आता म्हणते 2 दिवसाला चक्कर झाले. चला तर बाई, काय राहिलंय? काय तर राहिलं. काय राहिलं? काय बाई ग, काय काय एक एकच. चला, असं आजचं वातावरण मस्तपैकी दिसतंय. चला, इकडे चहा झालेला आहे. हा उतरून आहे ना, आता याच्यावर दूध ठेवते तापवायला. चहा घेते. इकडं हे बरंच असं मॅरिनेट झालेलं, पाणी पण सुटलेलं आहे. आणि मी काय करते, मटण बनवून घेते. कारण आहे ना, लाईट गेली ना तर मग लाईट पार 9-10 वाजता कधी येते काय माहिती. मी झोपते तेव्हा येते लाईट. लाईटीचं पण आहे ना आजकाल काही कळत नाही बाई, काय करावं. आता मी याच्यामध्ये ना कांदा आहे ना सगळं भाजून, म्हणजे ना मटण बनवूनच घेते मी आता.
कारण कसं मग ते मिक्सरसाठी पण मिक्सर आणि शिवाय अजून मग ती लाईट रात्रीची नसते त्याच्यासाठी जरी बॅटरी लावली चार्जिंगला लावली असली तरी पण ही सगळी कामं याच्यावर आहे ना. चला मग गटारी अमावस्या उद्या आहे पण आज भाऊन ते आले होते ना त्याच्यामुळं मग मटण आणलं तर मग आज राय आणि मस्त बनवून घेते. तर चहा घेते मस्त.